दराडे विरुद्ध विवेक कोल्हे इथपर्यंतच येऊन थांबले। तुमच्या संस्थांवरती, कारखान्यांवरती छापेमारी होतीये। नेमकं विवेक कोल्हेंना ही निवडणूक जड चालली की विरोधकांना ही निवडणूक विवेक कोल्हेंमुळे जड चालली? आणि निश्चितपणाने लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे होती, परंतु आयुक्त कार्यालयामध्येच एका अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी मारहाण होती। हे एका दृष्टीने दुर्दैवी आहे। तो उमेदवार त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेला जातो। 2-3 दिवस तो उमेदवार त्या ठिकाणी घरी येत नाही आणि थेट माघारीच्या दिवशी विद्यमान आमदार त्याचा हात पकडून त्या ठिकाणी माघारी करायला घेऊन जातात आणि ही निश्चितपणाने चिंताजनक बाब आहे। त्याचे व्हिडिओ बाहेर आले, शिवीगाळ करण्याचे व्हिडिओ बाहेर आले। राहिला प्रश्न धाडींचा, तो त्यांच्या अधिकारात राहून त्या विशिष्ट विभागाने त्या धाडी टाकल्या असाव्यात असं माझं मत आहे। परंतु 60 वर्षाचा पारदर्शक कारभाराची पावती जणू काही त्या धाडी देऊन गेल्या असं माझं मत आहे, कारण त्याच्यात कुठल्याही